नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, उद्या 7 जानेवारीला आहे एकादशी आणि ही एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि ज्यांच्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता पडत नाही. त्यामुळे आपण आवर्जून एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे. बघा, या एकादशी हा शुभ योग मानला जातो आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसंबंधी काही जर प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी ते प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. जर बघा तुमची मुलं वाईट संगतीला लागलेली आहेत, ऐकत नाही आहेत, चिडचिड करतात, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. त्यामुळे मुलं तुमचं ऐकू लागतील, त्यांचं जीवन सुखमय होणार. आणि बघा, जर एखाद्याला मूल जर होत नसेल, त्यांनी सुद्धा हा उपाय केला तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे. बघा, अतिशय साधा आणि छोटासा कमी वेळेत होणारा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हा उपाय आपल्याला एकादशी तिथीलाच करायचा असतो आणि बघा, हा उपाय कुणीही अगदी सहज हा उपाय करू शकता. आता उपाय काय करायचा आहे हे पाहूया. बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भगवान विष्णू यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शक्य झाल्यास प्रत्येक एकादशीला तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत जा. चिमूटभर हळद टाकायची आणि त्याने अंघोळ करायची. यामुळे आपलं जीवन हे सुखमय होत असतं आणि आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. त्यामुळे अवश्य तुम्ही चिमूटभर हळद पाण्यात टाकत जा. आता बघा, हा जो उपाय करायचा आहे तो आपल्याला एकादशीलाच करायचा आहे. तर बघा, हा उपाय जो आहे, हा उपाय जे एकादशीचं व्रत करतात ते देखील करू शकतात आणि जे कोणी एकादशीचं व्रत करत नाहीत त्यांनी तर आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक चिमूटभर आपल्याला हळद घ्यायची आहे आणि एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पाणी घेत असताना हे पाणी हे आपल्याला आपल्या घरचं, म्हणजे आपण जे पाणी पितो आपल्या माठातलं, तेच पाणी घ्यायचं आहे. जेणेकरून आपण हा उपाय करू तर त्या उपायामुळे आपले पितृ देखील प्रसन्न होतात. तर आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्या तांब्यामध्ये थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. पण बघा, आता ही हळद आपल्याला टाकायची आहे तर चिमूटभर 2 बोटामध्ये हळद घ्यायची आणि आपल्याला पाण्यात टाकायच्या अगोदर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप झाल्याच्या नंतर हे जी चिमूटभर आपण हळद घेतली आहे थोडीशी आपण पाण्यामध्ये टाकायची आणि थोडीशी हळद बाजूला ठेवली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या जवळ असलेल्या जर पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी आपल्याला हे पाणी टाकायचे आहे. पण मंडळी, लक्षात ठेवा, पिंपळाच्या झाडाला एकादशीला हात लावायचा नसतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, झाडाच्या बुडाशी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर भगवान विष्णूंना नमस्कार करा. बघा, पिंपळाच्या झाडाच्या खाली भगवान विष्णूंचा वास असतो. आपण असे समजायचे की आपल्या समोर भगवान विष्णू आहेत आणि त्यांना आपण हे जे पाणी आहे, हे जल आहे ते अर्पण करत आहोत आणि स्मरण करायचे आहे. आणि आपल्या मुलांविषयी जी काही समस्या आहे, जी काही आपल्या मुलांविषयी आपल्याला अडचण आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये असलेली अडचण आहे, ती आपल्याला तिथे भगवान विष्णूंना सांगायची आहे. आणि त्यानंतर जे काही बघा, अशी सांगितल्याच्या नंतर ते काय काय करतात, म्हणजे चिडचिड करतात, ऐकत नाहीत, वाईट संगत त्यांना लागलेली आहे किंवा अभ्यासाविषयी काही प्रॉब्लेम्स आहेत, जे असेल ते सर्व सांगायचं आहे. आणि त्यानंतर भगवानांना प्रार्थना करायची आहे की ही माझी जी मुलांविषयी जी समस्या आहे ती समस्या तुम्ही लवकर दूर करा, असे भगवानांना आपल्याला सांगायचे आहे. आणि देवाला प्रार्थना केल्याच्या नंतर ती जी आपण बाजूला ठेवलेली थोडीशी हळद होती ती हळद तर ही हळद आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि नंतर याचा टिळा आपल्या मुलाच्या कपाळी लावायचा आहे. आणि कपाळी लावत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा एकच वेळेस जप करायचा आणि मुलाच्या कपाळी लावायचा आहे. बघा, हा उपाय मुलांसाठी आणि मुलींसाठीही तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला एक टिळा लावायचा आहे आणि आपल्या मुलांचे जीवन या उपायामुळे सुखमय होणार आहे. त्यांच्या जीवनात जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाहेरील बाधा कुठलंही काहीही असो ते निघून जातं आणि त्यांचं जीवन हे सुखमय होत असतं आणि त्यांच्या मागील सर्व अडचणी दूर होत असतात. बघा, हा उपाय अतिशय साधा, सोपा आणि कमी वेळेत होणारा उपाय आहे. अगदी कुणीही हा उपाय करू शकतो. पण शक्य झाल्यास आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा असं सांगितलं जातं. बघा, जर तुम्हाला ह्या एकादशीला काही प्रॉब्लेम्स असेल, तुम्ही नाही करू शकलात हा उपाय, तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या एकादशीला देखील हा उपाय तुम्ही करू शकता. त्यामुळे आवर्जून तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय करा. तर ही छोटीशी माहिती होती. आपल्या मुलांसाठी आईने कुठला उपाय करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.